नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्र हो, आपले जे काही राशन कार्ड आहे ते डिजिटलमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कसे डाउनलोड करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील। मित्रो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या गूगल प्ले स्टोअरवर जाऊन मेरा राशन 2.0 हे आपल्याला जे काय ॲप आहे ते आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करायचे आहे। मी या ठिकाणी डाउनलोड करून ठेवलेले आहे। तर मित्रांनो, तुम्ही हे ॲप डाउनलोड करून ठेवा आणि हिला ओपन करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर। तर मित्रांनो, आपल्यासमोर असा मेरा राशन या ॲपचा जे काही इंटरफेस आहे अशा तुमच्या समोर येईल। तर मित्रांनो, जे काही पहिल्या आहे बेनिफिशरी यूजर आणि डिपार्टमेंट यूजर, या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी यूजरच ठेवायचं आहे आणि त्याखाली दिलेला आहे आपला आधार कार्ड क्रमांक आणि त्याखाली दिलेला आहे कॅप्चर कोड आणि OTPला लॉग इन करायचं आहे। तर चला तर मग मी या ठिकाणी नाही का आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड टाकून या ठिकाणी OTPसाठी लॉग इन करतो। तर मित्रांनो, आपल्यासमोर OTP सेंड सक्सेसफुल असे दाखवते। या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। जे काही OTP येईल या ठिकाणी आपल्याला OTP टाकायचा आहे। तर मित्रांनो, OTP आलेला आहे, तर मी OTPला कॉपी केलेला आहे। तर या ठिकाणी मी OTP टाकून घेतो। मित्रांनो, OTP टाकल्यानंतर सत्यापित करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। थोडी साईड स्लो असल्यामुळे थोडी लोडिंग होत आहे। तर मित्रांनो, आपल्यासमोर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल असं आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे। तर मित्रांनो, क्रिएट MPIN असं आपल्यासमोर मेसेज आल्यास या ठिकाणी आपल्याला स्किप या बटनावर क्लिक करायचं आहे। स्किप या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, असा काही जे या राशन कार्ड ॲपचा जे काही इंटरफेस आहे तुमच्या समोर येईल। पूर्ण याच्यात भरपूर काही ऑप्शन आहेत। या ऑप्शनची माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण देणार आहे। तर याच्यामध्ये आपले मोबाईल नंबर कसा ॲड करायचा, कोणाचे नाव जर डिलीट करायचे असेल किंवा नाव कोणाचे ॲड करायचे असेल तर पूर्ण माहिती मी पुढचे समोरचे जे काही व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईल। मित्रांनो, तुमच्यासमोर आपले हे डिजिटल राशन कार्ड हे आलेले आहे। तर याला आपण पाहूया। दोन्हीकडून बी आपल्याला दिसेल मागे आपल्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्याचे पूर्ण नाव, त्याची जे काही वय आहे आणि जे काही मेन हेड, सेल्फ, टुगेदर, सन हे पूर्ण काही आपल्याला दिसेल या ठिकाणी। मित्र होय, हे आपले डिजिटल राशन कार्ड आहे। आपला राशन क्रमांक आहे, याच्यावर भरपूर काही आपला तालुका, जिल्हा, स्टेट पूर्ण आहे, आपले नाव आहे। तर मित्रांनो, या राशन कार्डला कसे डाउनलोड करायचे ते मी आता तुम्हाला सांगेन। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे काही या ठिकाणी बाण दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, आपल्यासमोर हे आपले डिजिटल राशन कार्ड आलेले आहे। याच्यामध्ये आपले कुटुंबातील पूर्ण नाव आहेत, याच्यामध्ये आपला राशन कार्ड क्रमांक, आपला मोबाईल क्रमांक आहे। जर मोबाईल क्रमांक नसेल तर याच्यावर मी दुसरा व्हिडिओ आपल्यासमोर येईल। तर याच्यामध्ये मोबाईल नंबर कसा ॲड करायचा, याच्यामध्ये नाव कसे ॲड करायचे, जर नाव कोणाचे कमी करायचे असतील तर आपण नाव याच्यातले कमीसुद्धा करू शकतो। आणि मित्रांनो, याच्यामध्ये नाव जर कोणाचे ॲड करायचे असतील ॲडसुद्धा करू शकतो। याच्यामध्ये मोबाईल नंबर लिंक करू शकतो। तर याचा पूर्ण हा व्हिडिओ मी दुसऱ्या याच्यामध्ये घेऊन येईल। तर मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर काही ऑप्शन दिले आहेत। या ऑप्शनची जे काही मॅनेज फॅमिली डिटेल्स, राशन ते भरपूर काही दिलेलं आहेत। ते या ठिकाणी मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये माहिती देईन याच्या प्रत्येक एका ऑप्शनची। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर मी घेऊन येत राहीन। मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय।